श्री दत्तप्रबोध अध्याय 50. दत्त अवताराचं कारण. अध्यायाला सुरुवात करूयात. मागील अध्यायामध्ये दत्तात्रयांनी सर्वांना तत्वबोधाचं निरूपण केलं आणि आपल्या मातेला तर भेटायला जातो असं सांगितलं. पण साऱ्या योगवृंदानं दत्तात्रयांजवळ प्रार्थना केली की गोरक्षणाचे 4 प्रश्न तुम्हाला विचारले आणि तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर दिलीत. ते तत्व निरूपण तुम्ही आम्हाला सांगावं. सर्वांचा हा हट्ट बघून दत्तात्रयांनी निरूपणाला सुरुवात केली. ते म्हणाले, त्रिविध तापांचा भोग भोगण्यासाठी मानवाला 84 लाख योनीत फिरावं लागतं, तरीही त्याला खरं तत्व कळत नाही. मायेचा पसारा लक्षात आला नाही. मायेनं काय दिलं? सत्याचा लोभ केला. असत्य होतं, मिथ्या होतं, तेच सत्य आहे असं भासवलं. लोभ मोहानं ते जोजवलं. त्या असत्याचीच जीवाला भ्रांती पडली. कल्पांतीही त्याला सावध व्हावंसं वाटेना. अनेक दुःख भोग त्याला या मायेमुळे भोगावे लागले. अनेक आपत्ती सोसाव्या लागल्या. पण तारक असणारा जवळ असूनही त्या माणसाला आढळला नाही, सापडला नाही. त्याच्या जन्माचा प्रवाह तसाच वाहत राहिला. तो वाहत असताना त्या मानव प्राण्यानं काय काय हाल भोगले नाही. अनेक विपत्तींना त्यानं तोंड दिलं. त्याची जीवघेणी धडपड पाहून मूळ स्थानालाच करुणा आली. जीवाची यातना चुकवण्यासाठी, जग उद्धार करण्यासाठी त्याला अवतार घ्यावा लागला. काही ना काही निमित्ताचा आधार घ्यावा लागला. तो अवतार त्यानं कसं घेतला ते मी सांगतो. कमलेचा पती कमलनाभ शेषशयन जो श्री विष्णू, त्याच्या नाभी कमलातून ब्रह्मा उत्पन्न झाला आणि म्हणूनच त्याला कमळासन असंही म्हणतात. तोच चतुरानन होय. त्या विधीची संतती म्हणजे अपरंपार. या ब्रह्माचा पुत्र म्हणजे अत्रिमुनी. या अत्रिमुनींना सुशील साध्वी अशी अनसूया नावाची पत्नी होती. ती पतिव्रता होती, सर्व गुण संपन्न होती. त्या दोघांच्या घरी मी जन्म घ्यायचं ठरवलं, पण त्यासाठी काहीतरी निमित्त हवं होतं. ते निमित्त मला नारद मुनींमुळे मिळालं. या अत्रि ऋषींच्या आश्रमात एक दिवस सहज फिरत फिरत नारद मुनी आले. मुनींनी आणि अनसूयेने त्यांचा आदर सत्कार केला. त्यांची षोडशोपचारी पूजा केली. क्षेमकुशल पोचलं. अतिशय आनंदानं आदरातिथ्य केलं. त्यांच्या आदरातिथ्याला नारद मुनी खूप खुश झाले. अनसूयेची वागणूक त्यांच्या डोळ्यात पडली. तिची शालीनता, तिचं मार्दव, तिची पतिपरायणता त्यांना मनस्वी आवडली. ते संतुष्ट झाले. दोघांचं कुशल चिंतून ते तिथून बाहेर पडले. नारद मुनींच्या पायाला कायम भिंगरी लागलेलीच. ते ऋषींच्या आश्रमातून कैलासावर गेले. कैलासावर उमापती आपल्या उमेसह सुखालाभ करीत बसले होते. नारदांना पाहताच शंकराने त्यांना विचारलं, नारदा, कुठं जाऊन आलास? काय नवीन पाहिलंस? जरा पृथ्वीवरची खबर बात आम्हाला सुद्धा सांग. पृथ्वीवर सगळं आबादी आबाद आहे ना? त्यावरती नारद म्हणाले, काय सांगू भोलेनाथ, त्रिखंडात शोधूनही सापडणार नाही अशी पतिव्रता मी भूतलावर पाहिली. अत्रि ऋषींची ती पत्नी आहे. अनसूया तिचं नाव. सर्व गुण तिच्या ठाई एकवटले आहेत. विनयानंही विनम्र व्हावं अशी तिची वागणूक आहे. नारदांचं हे बोलणं पार्वती माताही ऐकत होती. एका स्त्रीची स्तुती दुसऱ्या स्त्रीनं निमूटपणानं ऐकून घेतली तर जगात एक थक्क करणार आश्चर्य घडेल. पार्वतीला अनसूयेची स्तुती सहन झाली नाही. ती नारदावर संतापली, चरफडली आणि फनकाऱ्यानं म्हणाली, त्रिखंडात तिच्यासारखी स्त्री नाही असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. मी, रमा आणि सावित्री आम्ही तिघी एवढ्या पतिव्रता असताना नारदा तू असं कसं म्हणू शकतोस? त्यावरती नारद म्हणाले, मी खरं असेल तेच सांगतो. तिची सर त्रिखंडात कोणालाच येणार नाही. नारदांचे हे शब्द ऐकून उमा संतापली आणि नारदाला शाप द्यायला निघाली. तेव्हा नारदानं सांगितलं, माते, लेकरावर रागावून लेकराला भस्म करायला निघालीस, पण मला काही होणार नाही. ज्या वेळेला तू माझे शब्द खोटे करून दाखवशील त्याच वेळेला तुझा शाप मला बाधेल. अजूनही मी तेच म्हणतो की पातिव्रत्याच्या बाबतीत तुम्ही तिच्या दासी शोभाल. नारदाचे हे उर्मट शब्द ऐकून उमेचा जळफळाट झाला, पण ती काहीही करू शकली नाही. अगदी हीच परिस्थिती सत्यलोकात
सावित्रीच्या बाबतीतही घडली. ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री नारदाला शापायला निघाली. नारदानं तिलाही उभ्याला जे सांगितलं तेच सांगितलं. तीही हात चोळत बसण्याशिवाय दुसरं काहीच करू शकली नाही. नारद शेवटी कमलापती विष्णूंकडे गेले. विष्णूला आणि लक्ष्मीलाही त्यांनी अनसूया महात्म्य वर्णन करून सांगितलं. लक्ष्मी संतापल्याने म्हणाली, सर्वात श्रेष्ठ मीच. कोण अनसूया ते मी जाणत कोण अनसूया ते मी जाणत नाही. तिचा नक्षा उतरवायला मला वेळ लागणार नाही. तिन्ही लोकांमध्ये काड्या लावून नारद आपल्या कामाला निघून गेले आणि इकडे मत्सराचा आगडोंब उसळला. तिन्ही राण्या आपापल्या पतीच्या डोक्याशी कटकट करू लागल्या. यांना त्या कारणानं अनसूयेचं सत्वहरण करा म्हणून आपल्या पतीला विनवू लागल्या. तिन्ही देवांनी बजावलं की असला वेडाहट्ट धरण्यात काहीच अर्थ नाही. अनसूया खरोखर खूप मोठी आहे. तिची सत्व परीक्षा घेणं म्हणजे स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. शेवटी पश्चाताप करायची पाळी तुमच्यावर येईल, तेव्हा वेळ गेलेली असेल. तिन्ही देवांनी आपापल्या परीनं आपल्या पत्नीला समजावून सांगूनही काही फायदा झाला नाही. श्रीहट्ट असतो तो पुरवण्याखेरीज तिन्ही देवांना दुसरं कुठलं गत्यंतरच उरलं नाही. पती आपल्या कयात नाहीत हे बघून तिन्ही राण्यांनी उपोषणाला आणि रागारुसवेला प्रारंभ केला. गृहकलहाला देवही कंटाळले आणि मग त्यांनी अनसूयेची सत्वपरीक्षा घ्यायला जायचा निर्णय घेतला. आपापल्या पत्नीला न सांगता ते तिघे तापसी ब्राह्मणांचा वेश घेऊन अत्रि ऋषींच्या पर्णकुटीसमोर हजर झाले. आश्रमात एकटी अनसूया होती. अत्रि मुनी तपश्चर्येसाठी गिरीकंदरात जाऊन राहिले होते. हीच वेळ योग्य आहे असं पाहून ते तिघेही याचक तिच्या दारामध्ये भिक्षेसाठी हजर झाले. माई, भिक्षा वाढा. तिघांनी एकाच सुरात मागणं मागितलं. अनसूया बाहेर आली. तिने त्या याचकांना 2 क्षण थांबायला सांगितलं. ती आत कुटीत भिक्षा आणण्यासाठी जायला निघाली तेव्हा त्यांच्यातल्या एकानं तिला सांगितलं, माई, आम्हाला नेहमीप्रमाणे भिक्षा नको. आम्हाला नग्न भिक्षा हवी आहे. ते देणार असला तर द्या, नाहीतर आम्ही चाललो. अत्रि मुनींच्या आश्रमातून याचक विनमुख कधीच परत जात नाही असं ऐकलं होतं आणि म्हणूनच दारी आलो होतो. अनसूया क्षणभर विचारात पडली, पण तिनं मनाशी कसलं तरी दृढ निश्चय केला. काही वेळ याचकांना थांबायला सांगितलं. ती आत गेली. तपश्चर्येला जायच्या आधी अत्रि मुनींच्या चरणांची पूजा करून जे पाणी उरलं होतं ते तिनं राखून ठेवलं होतं. त्याच पाण्याचा तिनं उपयोग केला. ते पाणी तिनं मंत्र सामर्थ्यानं संपन्न केलं. आपल्या पतीचं अत्रि मुनींचं नाव घेतलं आणि बाहेर येऊन त्या तिन्ही ब्राह्मण याचकांच्या अंगावरती शिंपडलं. ते पाणी शिंपडलं, मात्र काय एकदम नवल घडलं. ते तिन्ही याचक लहानगी वाळा बनली आणि भुकेनं आपल्या मुठीत चोखू लागले, आक्रंदू लागली. त्यांना आत नेऊन अनसूयेने छातीशी धरलं आणि आपल्या दुधानं तुडुंब भरलेला पाना त्यांच्या तोंडात दिला. ती लहानगी तृप्त झाली. तिन्ही देव अनसूयेच्या घरी तिची वाळ झाली. त्यांची भूक शांत झाल्यावर अनसूयेनं त्यांना तेलानं चोळलं, गरम पाण्यानं आंघोळ घातली, पाळणा सजवला आणि पाळण्यात घालून अंगाई म्हणण्यास सुरुवात केली. अत्रि मुनी तपश्चर्या संपवून आश्रमाकडे परतत होते. आश्रमाच्या जवळ येताच त्यांच्या कानावरती अनसूयेच्या कंठातले अतिशय मधुर आणि वात्सल्यपूर्ण अंगाईचे स्वर पडले. त्यांना आश्चर्य वाटलं. ते घरात आले तर काय नवल. पाळण्यात 3 गोजीर बाळ शांतपणानं पहुडले होते. अनसूयेनं अत्रींना घडलेला सारा वृत्तांत सांगितला. अत्रींनी तात्काळ सारा प्रकार ताडला. त्यांच्या लक्षात आलं की साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्यांच्या घरी बाळरूपात अवतरले आहेत. त्यांनी तसं अनसूयेलाही सांगितलं आणि काही काळानं ते आपापल्या घरी परत जातील असंही भाकीत कथन केलं. इकडे स्वर्गात सगळ्या राण्या अस्वस्थ झाल्या. कोणालाच आपल्या पतीचा थांग लागेना. तेही लोक धुंडून झाले. गिरीकंदर, गुहा, रानं शोधून झाले, तरीही ब्रह्मा, विष्णू आणि महेश सापडेना. मग मात्र रमा, उमा आणि सावित्री घाबरल्या. लीन होऊन नारदाला शरण गेला. आमचे पती कुठे आहेत, त्यांचा ठाव ठिकाणा माहीत असला तर कृपा करून सांगा. आम्ही तुम्हाला विनाकारण पिडलं, शापलं, त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. आमच्या मदतीला चला. आमचे पतिदेव कुठं आहेत हे तुम्हाला माहीत आहे, तेवढा त्यांचा पत्ता द्या. त्यावरती नारद म्हणाले, बायांनो,
तुमचे नवरे तिकडे अनसूयेच्या घरी लहानकी बाळा होऊन राहिले आहेत. जा तिच्या दारात, तिची क्षमा मागा आणि आपापले नवरे परत घेऊन या. तिघेही अनसूयेच्या दारी आल्या. आपापले पती पुन्हा परत मागू लागले. कोण कुणाचा पती आहे ते ओळखा आणि घेऊन जा, असं अनसूया तिघींना म्हणाली. पण कोण कुणाचा पती हे त्यांना ओळखेना. त्यांची फजिती झाली. तिघींनाही अनसूयेची क्षमा मागितली. तेव्हा तिनं त्या बाळांवर पहिल्यासारखं पाणी शिंपडलं. हसतमुख ब्रह्मा, विष्णू आणि महेश उभे राहिले. सावित्री, रमा आणि उमा हर्षाने फुलल्या. सर्वांना आशीर्वाद देऊन तिन्ही देव स्वर्गात जायला निघाले. तेव्हा अनसूया मातेच्या डोळ्यांच्या अश्रू खळेना. तिला एकाकी वाटू लागलं. तिची मनस्थिती मात्र नारदांनी जाणली. त्यांनी देवादिदेवांना तिला वर देण्याची विनंती केली. तेव्हा तिन्ही देवांनी आपापल्या गुणांचे 3 पुत्र तुला होतील असा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे शिवाचा अंश असलेला तामस गुणी दुर्वास, राजस असलेला चंद्र आणि त्रिगुणात्मक दत्तात्रय अनसूयेपोटी जन्माला आले. अशा प्रकारे हा माझ्या अवतार मालिकेतील क्रम झाला. माझ्या मातेचं कल्याण करण्यासाठी मी तिला बोध दिला, सद्गुरू प्राप्त करून दिला आणि रेवातीरी तिला तपस्येसाठी बसवून मी माझ्या कार्यासाठी भ्रमणास निघालो. याच रेवातीरी कालांतरानं व्यासानं पर्णकुटी उभारली. शुकही तिथे निवासाला आले आणि चिरंतन वेदनेचा शाप घेऊन पिसाटपणानं भ्रमणारा अश्वत्थामाही रेवती तीरीच पिसाव्यासाठी थांबला. आपल्या मस्तकावरील जखमेसाठी तेलाची भिक्षा मागत हिंडू लागला. अशा त्या पवित्र स्थळी मी राहिलो. अशा त्या पवित्र स्थळी माझी माता तपश्चर्यासाठी बसली आहे. तिला भेटायला मी निघालो आहे. माझ्या भेटीसाठी तुम्ही योग्यांनी मनात झुरत राहणं चांगलं नाही. जर तुम्हाला कुणाला मला अतिशय तीव्रतेनं भेटावंसं वाटलं तर या औदुंबराची पूजा करा. मी तेव्हा अवश्य भेटीला येईल. आणि असं सांगून दत्तात्रयाने आपला तिथून मुक्काम हलवण्याची तयारी केली. आणि याबरोबर श्री दत्तप्रबोध ग्रंथातील हा 50वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. श्रोतो, पुढील अध्यायामध्ये आपण दत्तभक्त जनार्दन पंत आणि संत एकनाथ यांची कथा पाहणार आहोत. तर पुढील असा अध्याय पाहायला विसरू नका आपल्या